आपल्यापैकी अनेक जण एक चूक वारंवार करतात. आपण प्रत्येकासाठी प्रत्येक वेळी प्रत्येक परिस्थितीत उपलब्ध राहण्याचा प्रयत्न करतो. कोणाचा फोन आला तर लगेच उचलायचा. कोणाला मदत हवी असेल तर स्वतःची कामे बाजूला ठेवायची. कोणाला नकार द्यायचा नाही, कारण आपल्याला वाटते की त्यामुळे लोक आपल्यावर प्रेम करतील, आदर करतील. पण एक सत्य लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही सतत उपलब्ध असता तेव्हा अनेक लोक तुमच्या किमतीपेक्षा तुमच्या उपलब्धतेची सवय लावून घेतात. स्वतःसाठी वेळ काढणे हा स्वार्थ नसतो. स्वतःच्या ध्येयांना, मानसिक शांततेला आणि आरोग्याला प्राधान्य देणे हा तुमचा अधिकार आहे. झाड सतत फळ देत राहिले तर एक दिवस ते कमकुवत होते. त्यालाही वाढण्यासाठी, बळ मिळण्यासाठी वेळ लागतो. तसंच माणसाचंही आहे. जर तुम्ही सतत इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात व्यस्त राहिलात तर स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे ऊर्जा उरणारच नाही. कधीकधी नाही म्हणणे आवश्यक असते, कारण प्रत्येकाचा हो सोबत तुमच्या वेळेचा, ऊर्जेचा आणि तुमच्या आयुष्याची किंमत देत असता. फक्त इतरांसाठी किती वेळ देता यावर ठरत नाही. तुमची किंमत तुमच्या व्यक्तिमत्वात, तुमच्या विचारात आणि तुमच्या ध्येयामध्ये आहे. दुसऱ्यांना मदत करणे ही चांगली गोष्ट आहे, पण त्यासाठी स्वतःला हरवून बसणे योग्य नाही. आयुष्यात मर्यादा असणे खूप गरजेचे आहे. मर्यादा म्हणजे अहंकार नाही. मर्यादा म्हणजे स्वतःच्या वेळेचा, मानसिक शांततेचा आणि आयुष्याचा आदर करणे. नाही हा शब्द नातेसंबंध तोडत नाही, तर योग्य नातेसंबंधांची ओळख करून देतो. जे लोक तुमच्यावर खरोखर प्रेम करतात ते तुमच्या मर्यादांचा आदर करतील. आणि विमानात प्रवास करताना एक सूचना दिली जाते, ऑक्सिजन मास्क खाली आल्यावर आधी स्वतःचा मास्क लावा आणि मग इतरांना मदत करा. कारण तुम्हीच सुरक्षित नसाल तर दुसऱ्याला मदत कशी करणार? हेच तत्त्व जीवनालाही लागू होते. लक्षात ठेवा, प्रत्येक मेसेजला लगेच उत्तर देणे बंधनकारक नाही. प्रत्येक समस्येचे समाधान तुम्हीच करायला हवे असे नाही, कारण प्रत्येकाला खुश ठेवणे अशक्य आहे. म्हणूनच आज स्वतःला एक वचन द्या, मी सर्वांसाठी नेहमी उपलब्ध राहणार नाही. मी माझ्या ध्येयासाठी, माझ्या शांततेसाठी आणि माझ्या प्रगतीसाठी वेळ राखून ठेवणार आहे. कारण माझे आयुष्यही तितकेच महत्त्व आहे जितके की इतरांचे. म्हणूनच लोकांना तुमची सततची उपस्थिती नव्हे तर तुमचे खरे मूल्य समजू द्या. स्वतःला हरवून कोणाला मिळवण्यापेक्षा स्वतःला जपून आयुष्य जिंकणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवा, प्रत्येकांसाठी उपलब्ध राहून स्वतःला गमावू नका. स्वतःला जपा, मगच जगाला काही तुम्ही देऊ शकता. म्हणून एक निर्धार तुमच्यासाठी करा, मी सर्वांना खुश करण्यासाठी जगणार नाही. मी इतरांना मदत करेन, पण स्वतःला विसरून नाही.